उपनगरातनं दिव्यातील अनधिकृत इमारतींवर आज ठाणे महानगरपालिका हातोडा चालवणार आहे। दिव्यातील मुख्य चौकात असलेल्या काही इमारतींवर ही कारवाई होणार असून याबाबत नगरपालिकेकडून अजूनही कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा ते शीळ वाय जंक्शन इथल्या 54 इमारतींवर कारवाई करणार असं महापालिकेने स्पष्ट केलं होतं। त्यानुसार पोलीस बंदोबस्त मिळताच इमारतींवर कारवाई केली जाईल असं ठाणे महानगरपालिकेने स्पष्ट केलं होतं। दिवा इथे बोटावर मोजण्या इतक्या इमारती या अधिकृत आहेत आणि ज्या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे त्या इमारती 18 वर्ष जुन्या आहेत आणि त्यामुळे त्यावर आत्ताच कारवाई का असा सवाल उपस्थित करत दिव्यामध्ये राजकीय मंडळींनी आंदोलन सुरू केलंय। त्यामुळे आज ठाणे महानगरपालिका कारवाई कशा रीतीने करते हे देखील पाहावं लागेल। ही जी आनंद पार्कची इमारत आहे ही एक व्याप्त अनधिकृत इमारत आहे। तर सर्वप्रथम इथले जे नागरिक आहेत यांना एकदम विहित कार्यपद्धतीनुसार यांना बाहेर काढण्यात येईल। त्याच्यानंतर आम्ही महापालिकेतर्फे इथे डंपरची पण व्यवस्था केलेली आहे। त्यांना त्यांचं सामान जिथे शिफ्ट करून हवा असेल ती महापालिका शिफ्ट करून देईल आणि एकदा यांचं सगळ्यांचं सामान शिफ्ट झाला, नागरिक स्थलांतरित झाले की त्याच्यानंतर ही जी अनधिकृत इमारत आहे याच्यावर महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल। बिल्डिंग जुनी आहे ही मी मान्य करतो, परंतु बिल्डिंग अनधिकृत आहे हेही सत्य आहे आणि सिन्स ही बिल्डिंग अनधिकृत आहे म्हणून याच्यावर महापालिकेतर्फे कारवाई होत आहे। टीएमसी एका महिन्यात ठरवते का इथे दिवा चौकातली आनंद पार्क अशी बिल्डिंग नावाची बिल्डिंग आहे जी अनधिकृत आहे आणि जिला तोडण्याचा प्रयत्न करते। एका महिन्यामध्ये 4 वेळा कारवाई येतात, जेणे कुठलीही प्रकारची कोर्टाची हायकोर्टची नोटीस नाहीये डेमॉलिशनची, त्याच्यासाठी तरी सुद्धा इथे येतात। आम्ही त्यांना सुद्धा जबाब विचारला, बाबा तुम्ही काय इथे येतात तोडण्यासाठी, नक्की तुमचा काय अट्टा आहे? आम्हाला गरज नाही राहणार तर आम्ही राहणार कुठे, करणार काय? आम्ही पैसा कशासाठी लावला इथे? आमच्याकडे पैसा नसताना आम्ही दिव्यात का घर घेतो? माणूस दिव्यात स्वस्त घर आहेत म्हणूनच दिव्यात घर घेतो ना। मुंबई सारखी घेण्याची आमची ऐपत असते तर आम्ही मुंबई साईडला घेतली असते। जुनी बिल्डिंग सापडली आहे की जी अनधिकृत आहे असं ते म्हणतायत। मग आता जे अनलिगली काम चालू आहे त्याच्यावर हातोडा का फिरवत नाहीये? सरकारला ह्यातून काहीतरी फायदा भेटत असेल म्हणूनच ते लोक त्यांच्यावर हातोडा काय फिरवत आहेत आणि ह्या जुन्या बिल्डिंगवर हातोडा फिरवायला येतात। तर आम्ही असं होऊ देणार नाही। घर नहीं रहेगा तो हम लोग जीने का क्या फायदा? इससे अच्छा मरना ही पसंद करेंगे हम लोग। हम लोगों को इससे अच्छा पहले फांसी दे दे, इसके बाद क्या आत्महत्या करेंगे। दिव्यामध्ये अनधिकृत इमारती म्हणजे जे यांच्या शब्दाच्या बाहेर आहेत, जे यांना स्लॅब मागे पैसे देत नाही त्यांच्यावरच कारवाई केली जाते। बाकीचे मला असे मोठे बिल्डर दाखवा, तुम्ही अख्ख्या रोडला बघू शकता 7-7 माळ्याच्या बिल्डिंगच्या टॉवरची कामं चालू आहेत, त्यांच्यावर एकाही कारवाई कधी जात नाही कारण यांची पार्टनरशिप आहे सर्व मनीष जोशी इथले अधिकारी सर्वांची। हे करत असताना महापालिकेकडे कोणतीही हायकोर्टाची ऑर्डर नाहीये की कुठेही हायकोर्टाने असं म्हटलं नाहीये की जाऊन आनंद पार्क डिमॉलिश करा वगैरे। महापालिकेने कोर्टाला ॲफिडेव्हिट सादर केलेला आहे परंतु डिमॉलिशनची ऑर्डर नाहीये। त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय की आम्हाला संरक्षित करा म्हणून या रहिवाशांना, कारण महापालिकेत कोणती ऑर्डर नाहीये। ऑर्डर नसताना जर महापालिका इथे कारवाई करत असेल तर शिवसेनेचा संपूर्ण परिवार आज या आनंद पार्कच्या संरक्षणासाठी इथे उभा आहे। नागरिकांच्या कुठल्याही बिल्डिंगला हात लावेल नाही असं मी आयुक्तांशी चर्चा केलेली आहे। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, आमचे पदाधिकारी तिथे पोहोचलेले दिव्यामध्ये उपमहापौर रमाकांत मडवी असतील आणि काही नगरसेवक आहेत ते सर्व तिथे पोहोचलेले आहेत की कुठल्याही प्रकारे नागरिकांना दिलासा देणार का आपण काम करणार आहोत म्हणून सर्वजण आम्ही नागरिकांच्या पाठीशी आहोत।